नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या देवघराचा व्हिडिओ दाखवत आहे आणि देवघरामध्ये माझ्या खूप जुने असे मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती आहे की ज्या 500 वर्षापूर्वीच्या जुन्या महालक्ष्मी आहेत। चला तर मग आता आपण बघूया। आता अशा पद्धतीने माझं हे देवघर आहे। आता देवघरात देवाच्या पुढं मी एक छोटी टाईल ठेवलेली आहे आणि या टाईल्सवर मी देवांच्या पुढे असे सुंदर सुंदर रोज रांगोळ्या काढते। तर बघा अशा पद्धतीने या टाईल्सवर मी रांगोळी काढलेली आहे। आणि आता देवाच्या पुढं दिवे लावण्यासाठी पण अशी छोटंसं जागा केलेली आहे वरती। त्यामध्ये मी समई ठेवलेली आहे आणि निरांजनी आहे आणि उदबत्तीचं स्टँड आहे। तर बघा, आणि आता या देवांमध्ये पाठीमागं ज्या दिसतात त्या गौरी, ह्या गौरी माझ्या 500 वर्षापूर्वीच्या जुन्या परंपरागत चालत आलेल्या या गौरी आहेत। 500 वर्ष कंप्लीट झाले यावर्षी या गौरींना। आणि गौरींची शेजारी मी तुम्हाला दिसत आहे तर ती आहे गोरक्ष चिंच। तर बघा अशा पद्धतीने गौरी आणि गौरींचे शेजारी छोटे जे आहेत ते गौरींची बाळ आहेत। तर हे मी देवघरामध्येच ठेवते, गौरी आणि त्यांची बाळ। आणि पुढे आहेत ते देव अगदी छोटे छोटे देव आहेत। तर बघा आता हे गोरक्ष चिंच आहे। ही गोरक्ष चिंच नेहमी आपल्या देवघरामध्ये ठेवावी। गोरक्ष चिंच ठेवलेली ही देवघरामध्ये चांगली असते। आणि आता हे जे बारीक पुढं देव आहेत तर हे सगळे छोटे देव आहेत। तर हे माझ्या लग्नाचे देव आहेत, त्याच्यामुळे ते काही बदलता येत नाही देव। आणि मी उजव्या बाजूला स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे। उजव्या बाजूला एक आसन ठेवलेलं आहे आणि या आसनावर मी फोटो ठेवलेला आहे। तर बघा आता ह्या गोरक्ष चिंचेचे शेजारी गौरी आहेत तर त्या 500 वर्षापूर्वीच्या जुन्या गौरी आहेत। आणि आता त्यांची बाळं ही नवीन आहेत, बाळं काही जुनी नाही आहेत। आणि आता हे जे पुढं छोटे देव आहेत ते हे लग्नातले देव आहेत, त्याच्यामुळं आमच्याकडं लग्न निघाल्याशिवाय दुसरे देव घेता येत नाहीत। त्यामुळे हे जुने देवच आपण देवाची पूजा करावी लागते। आता हे फार पूर्वीचे देव आहेत हे छोटे देवसुद्धा। आणि अशा पद्धतीने आता ह्या देवघरामध्ये एक देवांच्या पाठीमागे एक लाईट लावलेला आहे। तो 24 तास लाईट आम्ही चालू ठेवतो। आणि वरतीसुद्धा स्वामी समर्थांची एक फोटो आहे आणि त्याच्या शेजारी कानिफनाथाचा फोटो आहे। तर आता हे चैतन्य कानिफनाथाचा फोटो आहे। तर अगदी हे जागृत देवस्थान आहे। अहिल्यानगर येथे हे तिथला हा फोटो आहे। आणि त्याच्या शेजारी जो छोटा फोटो आहे तर तो करंजीच्या दत्ताचा फोटो आहे। ते करंजीचे दत्तगुरु यांचा तो फोटो आहे। आणि स्वामींच्या या बाजूचा जो फोटो आहे तर तो अहिल्यानगरला चैतन्य कानिफनाथाचं जागृत देवस्थान आहे, तिथला हा फोटो आहे। आणि आता ही गोरक्ष चिंचसुद्धा देवघरामध्ये नेहमी ठेवली पाहिजे, कारण गोरक्ष चिंच जर असते तर आपल्या याच्यावर घरावर कधीही वाईट सावली पडत नाही आणि कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होत नाही। त्यामुळे गोरक्ष चिंच ही नेहमी देवघरामध्ये आणून ठेवावी। कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये ती गोरक्ष चिंच मिळते। तर बघा अशा पद्धतीने आता ही देवापुढे मी रोज रांगोळी काढते। आणि देवाला रात्रीच्या वेळेस नेहमी समई लावावी आणि सकाळच्या वेळेस आपण त्याला तुपाचा दिवा हा निरांजनीमध्ये लावावा। आणि देवासाठी हे वेगळे आसन आपण ठेवावे, कारण आपण जे घरामध्ये बसतो ते आसन कधीही देवघरामध्ये वापरू नये। देवाचे असे वेगळे आसन मिळते। आणि काड्यांपासून बनवलेले आसनसुद्धा देवांसाठी देवपूजा करण्यासाठी मिळते। तर हे या आसनाचा तर वापर केला तर फार चांगले। तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे हे माझं देवघर आहे। आणि आता तुम्हाला हा देवघराचा मी व्हिडिओ दाखवलेला आहे। आता अशा पद्धतीचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच केलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्यावे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब